हिंगोलीतील टोकाई सहकारी साखर कारखाना नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे। त्याला कारणही तसंच आहे, कारण कारखान्याचे जे अध्यक्ष होते ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत ऊसाच्या बिलाची रक्कम ही न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठा लढा जो आहे ते मागील काळामध्ये उभा केला होता। अक्षरशः त्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांनी आंदोलने केली, कारखान्यावर तर केलीच केली। आणि त्यातच आता ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी दिली आहे। 1,500 शेतकऱ्यांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे, कारण 4,25,00,000 रुपयांची रक्कम जी आहे ती ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव जे कारखान्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा म्हणावा लागेल। 1,500 शेतकऱ्यांना हा दिलासा मिळालाय। आणि त्यातच आता एक शेतकऱ्यांमध्ये, ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अशी चर्चा रंगू लागली आहे की कारखाना तोट्यात होता, तर आता एवढे पैसे ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी आणले कुठून? कारण मागील काळामध्ये शिवाजीराव जाधव यांनी स्वतःची संपत्ती देखील गहाण ठेवली होती आणि त्यातच आता 4,25,00,000 रुपये आणणं म्हणजे ही काही मामूली गोष्ट नाहीये। आणि त्यामुळेच की काय आता कारखाना तोट्यात असताना एवढे पैसे आणले कुठून, अशी चर्चा आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रंगू लागली आहे। आणि मागील काही काळामध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोली लोकसभेसाठी ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव हे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत आणि हिंगोली लोकसभेसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता। तसं प्रचारही त्यांनी लोकसभेचा सुरू केला होता। आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस जे आहेत ते नांदेडच्या विमानतळावर शिवाजीराव जाधव यांना भेटले आणि देवेंद्र फडणवीसांनी शिवाजीराव जाधव यांची मनधरणी केली आणि देवेंद्र फडणवीसांची हिस्टाई जी आहे ती फळाला आली होती। आणि शिवाजीराव जाधव यांनी महायुतीचे जे उमेदवार होते बाबूराव कदम कोळीकर यांना पाठिंबा दिला होता आणि त्याचंच हे फलित म्हणावं का, अशी देखील चर्चा जी आहे ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रंगू लागली आहे। शिंदे आणि फडणवीस सरकारने ही शिवाजीराव जाधव यांना मदत केली आहे का, अशी चर्चा देखील आता शेतकऱ्यांमध्ये रंगू लागली आहे।